जय जय रघुवीर समर्थ। जयाचे निनामे महादोष जाती, जयाचे निनामे गती पाविजेती, जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा, प्रभाते मनी रामचिंतीत जावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 71 याचं चिंतन करणार आहोत। समर्थ गेल्या काही श्लोकांमधून प्रभाते मनी राम चिंतीत जावा हा आम्हाला अभ्यास सांगत आहेत। मनाला दृढ करणारा, आत्मोन्नती करणारा हा अभ्यास। खरोखर समर्थांचे अनंत उपकार आहेत की त्यांनी या मनाला आपल्या नियंत्रणामध्ये कसं आणावं याचं शास्त्र आम्हाला समजावून सांगितलेलं आहे। भगवद्गीतेमध्ये देखील अर्जुन एका टप्प्यावरती भगवंताला म्हणतोच ना की प्रभो, या मनाला आवरणं फार अवघड आहे हो। हे मन कसं आहे, एखाद्या वायूसारखं आहे आणि जसं वाऱ्याला 2 हातांनी थांबवायचा प्रयत्न केला तर ते थांबत नाही, तशी या मनाची चंचलता आहे। कसा अभ्यास, कसं त्याला स्थिर करावं यावरती प्रत्यक्ष परमात्मा समोर उभा आहे। पण परमात्मा अर्जुनाला काय सांगतो? अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते। अर्जुना, अभ्यास कर, अभ्यास कर। अभ्यासाशिवाय हे तुला शक्य होणार नाही। त्यामुळे सज्जनो, आजच्या काळामध्ये ह्या ज्या अंधश्रद्धांनी आम्ही ग्रस्त आहोत ना, की कोणीतरी डोक्यावर हात ठेवला, कोणीतरी काहीतरी केलं आणि त्याने दिव्य प्रकाश झाला आणि त्यामुळं आपल्याला काहीतरी प्राप्त झालं, हे ठीक आहे, एखाद्या विरळ्या व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतं। पण आमच्या सारख्या सामान्यांसाठी एकच मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे अभ्यास। प्रभाते मनी राम चिंतीत जावा। या रामनामाचा अभ्यास हा सगळ्यांसाठी एकसारखा आहे। बघा, इतर लौकिक अभ्यासामध्ये आपण बघतो की मनुष्याची विद्वत्ता, त्याची समजून घेण्याची क्षमता यावरती त्या अभ्यासातून त्याला मिळणारं फळ हे ठरतं। एखादा थोडासा कमी बुद्धीचा मनुष्य आणि एखादा प्रगल्भ बुद्धीचा मनुष्य जेव्हा अभ्यास करतात तेव्हा त्यांनी केलेल्या अभ्यासातून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना फळ प्राप्त होत असतं। पण रामनामाचा अभ्यास हे एक असं विलक्षण रसायन आहे की ज्याचा अभ्यास कमी बुद्धिमत्तेचा अडाणी माणसाने केला काय किंवा एखाद्या पंडिताने केला काय, दोघांनाही मिळणार हे फळ हे तेवढ्याच दर्जाचं असतं। अर्थात ज्याने त्या रामनामाचं सर्वोच्च मूल्य आपल्या हृदयामध्ये धारण केलं, होईल तर ते केवळ नामानेच होईल ही भूमिका ज्याची तयार झालेली आहे। जो नामालाच प्रत्यक्ष भगवंत मानतो, जो नामामध्येच आपल्या जीवनाच्या सर्व इति कर्तव्यांना जाणतो, ज्याने आपला सर्व भार या नामावरती सोपवलेला आहे, हे त्यालाच या नाम साधनेमधून प्राप्त होणार अशी स्थिती आहे। खरोखर सज्जनो, आम्ही नामाला अतिशय गौण समजतो। हे आमच्या दृष्टीने तर स्वतःचं अधःपतन करणारं आहेच,
पण संतांच्या देखील हृदयाला अत्यंत वेदना देणारा आहे, शल्य देणारा आहे. आम्ही या नाम भगवंताला, या नामदेवाला खरोखर नीट समजूनच घेतलं नाही. बघा, सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये भगवंताची वेगवेगळे अवतार होते. आपण सत्ययुगामध्ये बघितलं, तो कधी वराह झाला, कधी कच्छप झाला, कधी मत्स्य झाला, तो कधी नृसिंह झालाय. तोच भगवंत त्रेतायुगामध्ये परशुराम झाला, तोच भगवंत त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र झाले, तोच भगवंत द्वापार युगामध्ये येता येता श्रीकृष्ण झाला, बलराम झाला. मग आता या कलियुगामध्ये भगवंत हा अंतिम टप्प्यामध्ये कल्की या रूपात येणार. पण मग आत्ता भगवंताचं कुठलंच रूप नाही का हो? सज्जनो, कलियुगामध्ये भगवंताने नाम हेच त्याचं रूप धारण केलेलं आहे. नामामध्येच भगवंत आहे, नामामध्येच नामी वास करतो. जसं आपण एखाद्या व्यक्तीचं स्मरण करताच त्या व्यक्तीचं चित्र अंतःचक्षु समोर येतं, त्याप्रमाणे भगवंताचं नाम घेता त्या क्षणी तो भगवंत देखील आपल्या हृदयामध्ये प्रगटतोच. नाम आणि नामी यांचा हा परस्पर संबंध कळण्यासाठी ज्याने नामामध्ये स्वतःला अतिशय रत ठेवलं, ज्याने नामामध्ये स्वतःला झिजवलं, त्यालाच या कलियुगामध्ये या नामीचं दर्शन नामाच्या आधाराने होतं. सांगण्याचा उद्देश, आत्ताच्या या युगात नाम हेच भगवंताचं अवतार कार्य करतंय. नाम हेच सर्वस्व आहे. पण आम्हाला हे नाम अजूनही त्याची असलेली संपूर्ण अवस्था गुरुनी वारंवार सांगूनही, काकुळतीने सांगूनही, अगदी माझा प्राण आहे हे सांगूनही पटत नाही हो. आम्हाला वाटतं की नामा व्यतिरिक्त हा ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, नामा व्यतिरिक्त अजूनही काहीतरी केलं पाहिजे. मी कुठल्या गोष्टीचा अव्हेर करत नाही. बघा, आजच्या काळामध्ये अनेक निरूपणं, कथा, कीर्तनं याचा आपण बघतो की अनेक ठिकाणी हे कार्यक्रम चालू असतात. पण आपण सामान्य जीवानी एकच भूमिका ठेवावी की ज्याच्या श्रवणाने माझी नामाविषयीची भूमिका ही अधिक दृढ होते, नाम घेण्याची निष्ठा माझी अधिक प्रगल्भ होते. तोच माझ्यासाठी जीवनामध्ये खरा सत्संग आहे. नामाचं महत्व जिथं गायलं जातं, नाम आपल्या जीवनात उतरावं यासाठी व्यासपीठ जिथं कसोशीने प्रयत्न करतं, तोच सत्संग आम्हाला या कलियुगामध्ये तारणहार आहे. राम नाम रूपी तारक मंत्र हा जिथं आपल्या मनावरती बिंबवला जातो, त्याचं महात्म्य गायला जाऊन आपण त्या नामाच्या मार्गावरती अत्यंत दृढतेने चालू लागतो. तोच सत्संग या कलियुगामध्ये उद्धार करणारा आहे. नामाचं महत्व सज्जनो सांगून संपणार नाही. काय करतं नाम? आज समर्थांनी या रामनामाचं महत्व सांगताना आम्हाला 3 त्या नामाचे मोठे गुणधर्म सांगितलेले आहेत. जयाचेनी नामे महादोष जाती. आम्ही दोषी आहोत. आमच्याकडून अनंत प्रकारची पाप मानसिक, कायिक, वाचिक या पातळीवरती घडत असतात. आम्ही काही दररोज गंगा स्नान करू शकत नाही ना. असं म्हणतात ना की गंगेमध्ये स्नान केलं की पातकांची होळी होते, पातक जळून जातात, आपण शुद्ध होतो. आणि मग अशा शुद्धतेला आपण सांभाळत राहिलं पाहिजे. पण बऱ्याचदा गंगा स्नान करून आल्यानंतरही अनेक लोक तीच पापकर्म करत राहतात. मग अशा वेळेला या लोकांनी काय करावं? दररोज गंगा स्नान करायला जावं का? किंबहुना या गंगा स्नानाने देखील ज्या पातकांची होळी कदाचित आमच्या जीवनामधून समूळ दूर होणार नाही, कदाचित ज्या गंगा स्नानाला दररोज जाणं शक्य होणार नाही, ते गंगा स्नान आपल्याला दररोज आपण जिथं आहोत तिथं राहून करता येतं. आपल्या जीवनातल्या दोषांना दररोज आपल्याला जाळता येतं. नवे नवे आपल्यामधले अतिशय चिवट, अत्यंत महान असे दोष, आजची पातक जी आहेत, त्या पातकांमधून त्या जीवाला निवृत्त करतं. अशी गंगा आहे रामनामाची गंगा. ती रामनामाची गंगा दुधडी भरून दररोज वाहते. आपण फक्त प्रभात समयी जसं स्नान करतो
त्याप्रमाणे प्रभात समयी आपल्या मनाला या रामनाम रूपी गंगेमध्ये न्यावं आणि त्याला सुस्नात करावं आणि विश्वास बाळगावा की या रामनामाच्या मध्ये आपलं मन आज सुस्नात झालं. कालच्या दिवसभरामध्ये जी कदाचित पातकं, जी कदाचित कायिक वाचिक मानसिक पातळीवरती आपल्याकडून दोषांची पुनरावृत्ती घडली असेल, ती या रामनामाने मी निश्चित धुवून टाकलेली आहे. माझं मन शुद्ध झालेलं आहे, परम पवित्र झालेलं आहे. आणि हा अनुभव येतो जेव्हा तुम्ही रामनामामध्ये मनाला अशा पद्धतीने लय करता. सज्जनो, मनाची स्वाभाविक दिशा ही पातकांच्या पासून दुरावते. मनाला बळजबरीने जरी पातक आणून ठेवलं समोर, तरी मन त्या पातकांकडे पाहत नाही. जसं एखाद्या वाघसिंहासमोर गवत आणून ठेवलं, ते कितीही लुसलुशीत असलं तरी ते वाघसिंह त्याच्याकडे डुंकून बघत नाही. त्याप्रमाणे सज्जनो, आपल्या या मनाला देखील या पातकांचा खुराक जरी समोर आणून ठेवला ना, तरी मनाची स्वाभाविक वैराग्यशील अवस्था होते. कारण मन या महादोषांपासून दुरावल्याची ही खूण असते. पण ही कोणाला घडते? जो नामामध्ये दररोज सुस्नात होतो. जयाचेनी नामे महादोष जाती. प्रमाण काय? वाल्या हा महादोषांचा खऱ्या अर्थाने मूर्तिमंत असा अवतार होता. कित्येक जीवांची त्याने हत्या केली होती पैशासाठी. पण जेव्हा देवर्षी नारदांसारखा सद्गुरू त्याच्या जीवनात आला, रामनामाची त्याने दीक्षा दिली आणि आपल्या घरच्यांना जाऊन विचारायला सांगितलं, विचार, ते तुझ्या पातकामध्ये सहभागी आहेत? आणि जेव्हा त्याचा भ्रमनिरास झाला आणि त्याला कळालं की आता या दोषांपासून आपली निवृत्ती कशी होणार, कोण वाचवणार आपल्याला, त्यावेळेला देवर्षी नारदांनी त्याला हे रामनाम घ्यायला सांगितलं. ते रामनाम देखील तो नीट घेऊ शकत नव्हता. मरा 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 असं म्हणता म्हणता तो राम ज्यांच्या मुखामध्ये आला, ते हे वाल्या, त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि तो वाल्मिकी या भगवंताचं चरित्र रचून गेला. एवढा मोठा अधिकार त्याला प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने तो निर्धूत झाला. हे कशाने झालं? जयाचेनी नामे महादोष जाती. मग मला सांगा, वाल्या कोळीपेक्षा तर आमची पातकं खूपच कमी आहेत ना? मग आमची पातकं धुतली जाणार नाहीत का हो? हे प्रमाण समोर आहे. आपण फक्त तेवढ्या उत्कटतेने राम नाम घ्यावं, हे संतांचं सांगणं आहे. जयाचेनी नामे गती पावी जेती. गती अर्थात सद्गती, आत्मोद्धाराची सद्गती. ही सद्गती प्राप्त व्हावी यासाठी जीव हा धडपडत असतो. आत्मोद्धारासाठी तो नित्य प्रयत्नशील असतो. पण आत्मोद्धार जर कशाने साधत असेल तर तो या रामनामाने साधतो. इथं समर्थांनी सद्गती ही चरणामध्ये न बसत असल्यामुळं तिथं केवळ गती हा शब्द वापरलाय. या गती या शब्दाची मला एक छान गोष्ट आठवते. काल्पनिकच आहे पण गमतीशीर आहे. बघा, ते नेव्ही इंजिनिअरिंग करणारी मुलं असतात. या नेव्ही इंजिनिअरिंग मध्ये जहाज कसं चालवायचं याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. एकदा एक असाच तरुण मुलगा नेव्ही इंजिनिअरिंग करून एका मोठ्या जहाजावरती चालवण्यासाठी येऊन बसतो. तिथे एक खलाशी असतो वृद्ध. तो त्यांना सांगू लागतो. ते म्हणाले, मला काही सांगू नको, मला सगळं माहिती, मी इंजिनियर झालेलो आहे. तो पटपट जातो, मशीन चालू करतो, सगळी बटणं त्याला माहिती असतात, सगळं करतो, ॲक्सिलेटर दाबतो, जहाजाला गती देण्याचा प्रयत्न करतो. पण जहाज काही केल्या गती घेतच नाही, जागेवरच फिरतंय. तेव्हा तो खलाशाकडे बघून म्हणतो, हे काय होतंय? खलाशी म्हणतो, साहेब, हेच सांगायचा प्रयत्न करत होतो की इंजिन चालू करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही करायला पाहिजे होती, ती म्हणजे या जहाजाने जो नांगर टाकून ठेवलाय ना, तो नांगर तुम्हाला काढायला पाहिजे होता. तो नांगर काढल्याशिवाय हे जहाज पुढे कसं जाणार, हे जहाज गती कशी प्राप्त करणार? सज्जनो, राम नाम आम्ही घेतो ना, तेव्हा हे राम नाम आमचं जे विषयामध्ये रत झालेलं मन आहे, हा जो नांगर टाकून बसलोय ना आम्ही, या विषयांमध्ये लिप्त झालेलं आमचा हा नांगर रूपी मनाला ते सोडवतं आणि मग ते रामनाम आम्हाला गती प्राप्त करून देतं, आत्मोद्धाराची गती प्राप्त करून देतं. नुसते वेद मंत्र म्हटले, नुसतं पुराणांचं पठण केलं, नुसतं ग्रंथ पठण केलं, पण रामनाम घेतलं नाही, सज्जनो,
आम्हाला खचितच गती प्राप्त होईल. कारण रामनामामध्ये मी जसं तुम्हाला सांगतो की बंदव नाम राम रघुबर को, हे तू कृसानु भानु हिम करको. या रामनामामध्ये अग्नी आहे, या रामनामामध्ये आदित्य आहे, या रामनामामध्ये चंद्रमा आहे. ही 3 तत्व रामनामामध्ये आहेत. आणि ती 3 तत्व या नामाबरोबर आमच्या आतमध्ये कार्य करतात आणि त्यामुळं आम्हाला विषयांमध्ये असलेली मनाच्या या नांगराला काढण्याची सुसंधी प्राप्त होते. गोस्वामी तुलसीदास रामायणाच्या आरतीमध्ये म्हणतात, विषय रस फिकी. समर्थ देखील म्हणतात ना की संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, विवेके करिता फिका होत जातो. तो फिका होत जातो. तुमचा हा नांगर सुटत जातो आणि जसा नांगर सुटतो तशी तुम्हाला गती प्राप्त होते. बघा, पिंजऱ्यामध्ये अडकलेला पक्षी जसा दरवाजा उघडताच झट दिशेने बाहेर पडून आकाशामध्ये विहार करतो, तसा आपल्या चिदाकाशामध्ये विहार करण्याची सुसंधी देतो हे रामनाम. कारण तो तुमचा नांगर सोडवून देतो. जयाचे नामे गती पावी जेती आणि जयाचे नामे घडे पुण्य ठेवा. रामनाम हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे. यज्ञाचं फळ असतं फलश्रुतीच्या आधाराने पुण्य प्राप्त करणं. रामनाम हा सगळ्यात मोठा यज्ञ आपण करतो. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. भगवंत विभूती योगामध्ये सांगतो की यज्ञामध्ये जपयज्ञ हे माझं रूप आहे. अशा या यज्ञाला जेव्हा तुम्ही निरंतर करता तेव्हा त्या यज्ञाच्या आधाराने तुम्हाला प्राप्त होतं ते पुण्य. त्या पुण्याचा ठेवा एवढा मोठा असतो की ते पुण्य अनेक जीवांना पुण्यश्लोक करून टाकतात. त्यामुळं माऊलीने रामनाम घेतलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणता म्हणता त्या माऊलीच्या चिंतनातून अनेक लोक आज उद्धरून गेले. श्री ब्रह्मचैतन्यांनी रामनाम घेतलं, समर्थांनी रामनाम घेतलं. आज त्या विभूतींच्या स्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढा पुण्याचा साठा आहे की त्या विभूतींच्या स्मरणामध्ये आम्ही लोक उद्धरून जाऊ शकतो. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात, मी गोंदवल्यामध्ये भरपूर पुण्याचा साठा पुरून ठेवलेला आहे. जसा एखादा बाप आपल्या मुलासाठी भरपूर धन संचय करून ठेवतो, त्या मुलाला जसे कष्ट पडत नाहीत त्याप्रमाणे सज्जनो, सद्गुरूने या रामनामाचा हा यज्ञ करून आमच्यासाठी प्रचंड पुण्याचा साठा करून ठेवलेला आहे. हे पुण्य तुम्ही किती कमवाल, तुम्ही स्वतः पुण्य श्लोक होऊन जाल. हा पुण्याचा साठा तुमच्या जीवनामध्ये सत्कर्म घेऊन येईल. त्या सत्कर्माच्या आधाराने तुम्ही समर्पण भावनेने अनेक प्रकारची पुण्यकर्म करत राहाल आणि ती पुण्यकर्मच तुमच्या या सद्गतीचं कारण ठरतील. श्री महाराज हे सगळे एका शब्दात सांगताना म्हणायचे की नाम घेणाऱ्याच्या माग सत्कर्म हात धुवून लागतात. बघा, तुमची इच्छा असो किंवा नसो, आल्या अतिथा अन्न द्यावे ही तुमची भूमिका रामनामाने तयार होते. दीन दुखींची सेवा करणं, त्यांच्या मदतीला धावून जाणं हा गुणधर्म तुमच्या जीवनात प्रवेश करतो, तो रामनामानेच येतो. त्यामुळे जयाचे नामे घडे पुण्य ठेवा. तुम्हाला सद्गती प्राप्त करून देणारं हे रामनामच आहे. म्हणून या रामनामाचा तुम्ही हव्यास ठेवा. कितीही दोष असू द्या, निश्चिंत राहा, रामनाम त्या दोषांची होळी करेल. तुम्ही सरी स्वतःला कितीही बद्ध समजत असाल, असू द्या, पण रामनाम घ्या. ते रामनामच तुम्हाला सद्गती प्रदान करेल. कितीही पातक तुमच्याकडून घडलेली असू द्या, हरी हा तुमच्या जीवनामध्ये हरी उच्चारण कसं करेल. तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. तुमच्या जीवनात पापांची होळी करणारं हे रामनाम आहे. समर्थ म्हणतात, असं रामनाम प्रभाते मनी, हे मना तू चिंतन कर आणि जीवनाचं कल्याण करून घे. अशा या रामभजनाचं प्रभाते समय करणाऱ्या अभ्यासाचं चिंतन आपण पुढील श्लोकामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.